जी आई आहे तशी या तीनही मुलाची ही आई आहे. या आईचं जाणं झालं आणि आज गोड जीवन आहे. तीनही मुलं दुःखी आहेत. आम्ही मगाशी घरी गेलो, त्यांचा परिवार पाहिला. अजून त्यांची मुलं नातवंड असतील. त्या मगाशी आई सांगताना त्या मुली रडत होत्या, नाती रडत होत्या. आजीचं प्रेम असतं नातवावर, खूप प्रेम असतं. म्हणून अगदी ही माय निघून गेली बघा. पण माय निघून गेल्यावर सुद्धा आमची आई आम्हाला संस्कार देऊन गेली, भजन देऊन गेली. आपल्या मराठवाड्यातली माय ना महाराज, कपाळभर कुंकू लावते, फाटलेलं लुगडं घालते, लेकराला कष्ट करून शिकवते महाराज. ते कुठं पाठवत नाही लेकराला. कोणाच्या शेतात खुरपण करते, कोणाचे भांडे घासते, कोणाचं धुणं धुते, 10 रुपये 5 रुपये आणते आणि तुम्हाला मला डॉक्टर महाराज वकील बनवते. हो, आईसारखं कोणी नाही म्हणून आईला सांभाळा. हे 2 हात जिवंत आईला द्या. हे बघा, या परिवारानं कीर्तन काही पैशासाठी ठेवलं नाही. त्यांची आई आता राहिली नाही, आपली आई जिवंत आहे ना, मग हे 2 हात आपल्या आईला द्या. जेवता येत नाही ना तिला तिला खाऊ घाला. चालता येत नाही ना या हातानं चालवा. जिवंतपणे मायबापाला सांभाळा. मायबाप गेल्यावर नका, मायबाप जिवंत असताना मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी सकळ तीर्थाची धुरे.